Good morning, students. I am speaking from Indirabai Lalwani Junior College. I am your English teacher, Mr. Jayar Patel. So, during our last couple of periods, we have started our poetry section, and in that section, we have completed so far 3 poems. Now, today, we are going to learn our third poem, that is 2.3, The Inchcape Rock by Mr. Robert Saudi. मित्रांनो, मागच्या 1-2 पिरियडमध्ये आपण कवितेच्या विभागाला सुरुवात केलेली आहे, काव्य विभागाला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत आपण 2 ते 3 पोएम कंप्लीट केलेले आहेत आणि आज आपण आपल्याच सेकंड युनिटमधले 2.3 द इंचकेप रॉक नावाची कविता जी आहे तिची माहिती मिळवणार आहोत. सो बिफोर गोईंग थ्रू दिस पोएम, I would like to introduce you all with the introduction of the poet. That is, we are now collecting some information about our poet, that is Mr. Robert Saudi. So see on page number 104. Robert Saudi was born in Bristol, England. It means that Saudi was a European poet. He was born in the city of Bristol in England. He was the son of a draper, educated at Westminster School and Balliol College, Oxford. आता ते एका ड्रॅपरचे म्हणजेच त्या ठिकाणी कुठेतरी कपडे विणणाऱ्या व्यापाऱ्याचे किंवा कपडे विकणाऱ्या व्यापाऱ्याचे मुलं होते की ज्यांचं शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये किंवा ऑक्सफर्डच्या कॉलेजमध्ये झालेलं आहे. ही वॉज अ पोएट लॉरिएट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. आता त्यांचा जन्ममृत्यूचा जो कालावधी मित्रांनो तो 1774 ते 1843 आहे. परंतु 1813 ते 1843 या कालखंडामध्ये ते कोण होते तर पोएट लॉरिएट म्हणून ते ओळखले जायचे. आता पोएट लॉरिएट म्हणजेच राजकवी ज्याला आपण म्हणतो, ज्यांना राजमान्यता मिळालेली आहे. कारण पूर्वीच्या काळी तो तसा प्रसंग होता की जोपर्यंत तुम्हाला जसे आज आपल्याला एखादं प्रकरण जर मंजूर करायचं म्हटलं तर शासनाची मान्यता लागते, त्याच पद्धतीनं त्यावेळेला राजकवी म्हणून मान्यता मिळणं गरजेचं होतं आणि म्हणून 1813 ते 1843 या कालखंडामध्ये ते राजकवी होते. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेंचहेम, बिशॉप हॅटो, द इंचकेप रॉक एटसेट्रा आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रेन. आता तसं पाहू गेलं तर सौदी यांनी बऱ्याचशा कविता लिहिलेल्या आहेत. तुम्ही जर FYSYTY किंवा MA लेवलचा जर तुम्ही विचार केला तर अनेक कवितांचा अभ्यास त्या ठिकाणी साऊदींच्या आपल्याला करावा लागतो. आता त्यांच्या ज्या काही शॉर्ट पोएम्स आहेत जसं की द स्कॉलर आहे, द बॅटल ऑफ ब्लेंचहेम आहे, बिशॉप हॅटो आहे, द इंचकॅप रॉक आहेत, तर ह्या सर्व कविता ज्या होत्या ना किंवा आहेत लोकप्रिय अशा आहेत. कोणामध्ये लोकप्रिय आहेत? स्कूल चिल्ड्रेन, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी अत्यंत लोकप्रिय अशा त्यांचे हे कविता ठरलेल्या आहेत. द इंचकेप रॉक इज अ बॅलड. आता बघा, कविता लिहिण्याचे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण कविता लिहू शकतो. जसं की सॉनेटच्या स्वरूपात काव्य लिहू शकतो, त्याच्यानंतर ओडच्या रूपामध्ये आपण काव्य लिहू शकतो. तसंच ही जी कविता आहे, धिस पोएम इज इन द फॉर्म ऑफ अ बॅलड. आता बॅलड म्हणजे थोडक्यात जर आपण पाहिलं तर ती एक नॅरेटिव्ह स्वरूपाची लांबलचक अशी कविता असते, ज्याला आपण मराठीमध्ये पोवाडा असं म्हणतो. आता नॅरेटिव्ह काय? कारण पोवाड्यामध्ये जसं कथन करून माहिती सांगितली जाते तशीच माहिती आपल्या या कवितेमध्ये दिलेली आहे आणि एक कथन करून सांगितलेली आहे. आता आपली ही जी कविता आहे ही लांब कविता आहे, जवळपास 17 कळव्यांमध्ये ही कविता आहे. प्रत्येक 17 कळव्यांमध्ये आणि प्रत्येक कळव्यामध्ये त्या ठिकाणी 4 ओळी दिलेल्या आहेत.
लक्षात घ्या. म्हणजे जवळपास 68 ओळींची ही कविता आहे. त्या मानाने कम्पॅरेटिव्हली थोडीशी लाँग आहे, पोएम आहे आपल्या बाकीच्या कवितांशी जर आपण तुलना केली तर एकच लक्षात ठेवा की बॅलड म्हणजे पोवाड्याच्या रूपामध्ये ही कविता आहे. आणि बॅलड इज अ लाँग नॅरेटिव्ह पोयम. आणि बॅलड म्हणजे काय असतं तर मोठी लांबलचक अशी कथन करून सांगितली गेलेली कविता असते. इट्स द स्टोरी ऑफ द 14th century attempt by Abbot of Aberbrothok to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles, that is 18 kilometers, off the east coast of Angus. बघा आता या कवितेची जी पार्श्वभूमी आहे ती थोडीशी ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. 14व्या शतकामधली पार्श्वभूमी या कवितेला लाभलेली आहे. आणि 14व्या शतकामध्ये आता इथे नेमका इतिहास काय आहे. इट्स द स्टोरी ऑफ द 14th century attempt by Abbot of Aberbrothok to install a warning bell on the Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles, that is 18 kilometers, off the east coast of the Angus. आता 14व्या शतकाचं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहिलं पाहिजे. 14वं शतक दाखवलेलं आहे आणि त्या शतकामध्ये किंवा त्या कालखंडामध्ये प्रयत्न केले. अटेम्प्ट करणे म्हणजे काय, प्रयत्न करणे. कुणी प्रयत्न केलेला आहे तो ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. आता ॲबरब्रॉथॉक हे एका शहराचं नाव आहे आणि ॲबॉट म्हणजे ज्याला आपण धर्मगुरू म्हणतो. ॲबरब्रॉथॉक, ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. आता ॲबरब्रॉथॉकचे जे धर्मगुरू होते त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. कशाचा प्रयत्न केला त्यांनी त्यावेळेला, टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन द इंचकेप. वॉर्निंग बेल म्हणजेच आपण धोक्याचा इशारा देणारी घंटा तिला म्हणू. त्यांनी हे जे धर्मगुरू होते ॲबरब्रॉथॉकचे, त्यांनी एक घंटा बसवण्याचा किंवा एक बेल बसवण्याचा प्रयत्न केला. कुठे, इंचकेप. इंचकेप म्हणजे आता एक खडक आहे तो एक मोठा. बघा त्या इंचकेपची माहिती पुढे दिलेली आहे. अ नोटोरियस सँडस्टोन रिफ अबाउट 11 miles, दॅट इज 18 kilometers, ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस. अँगस नावाचं जे शहर आहे आणि त्या अँगस शहराच्या पूर्व किनाऱ्यालगत जवळपास 18 किलोमीटर लांब असा तो इंचकेप आहे, खडक आहे. आणि त्या खडकावर एक वॉर्निंग बेल बसवण्याचं काम या ॲबरब्रॉथॉकच्या धर्मगुरूंनी केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी कल्पना करू शकतो की ईस्ट कोस्ट म्हणजे तिथे समुद्राचा आपण मोठा महासागर असं समजू. आता महासागर म्हटल्यानंतर बोटींचं ये जा त्या ठिकाणी चालू असेल अशी कल्पना आपण करू शकतो. आता त्यांनी वॉर्निंग बेल म्हणजेच काय, पाण्याची पातळी कळावी. एक मोठा खडक होता त्या तिथे, इंचकेप ज्याला आपण म्हटलेलं आहे. रिफ म्हणजेच काय, मोठा खडक. आणि त्या खडकावर एक येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना, जहाजाने जे प्रवासी होते त्या प्रवाशांना पाण्याची पातळी कळावी किंवा किती फुटावर पाणी आहे, खोल पाणी आहे याची जाणीव त्यांना व्हावी किंवा प्रवास करावा का करू नये यासाठी त्यांनी त्या खडकावर एक वॉर्निंग बेल बसवण्याचा प्रयत्न 14व्या शतकामध्ये केलेला आहे. कोणी, ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. म्हणजे या ठिकाणी हे जे ॲबॉट होते, हे जे धर्मगुरू होते, यांनी एक चांगलं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना कुठेतरी धोक्याची घंटा त्यांनी बसवून ठेवलेली होती की जेणेकरून काही ॲक्सिडेंट घडू नये. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. स्कॉटलँडमध्ये अँगस नावाचं जे शहर आहे त्याच्या पूर्व किनाऱ्यावर जवळपास 18 किलोमीटर लांबवर त्या खडक होता. त्या खडकावर त्यांनी बेल बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर Saudi was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape rock placed by the Abbot of Aberbrothok. आता ही कविता लिहिण्याची प्रेरणा आपल्या सौदी नावाचे जे कवी त्यांना कुठून मिळाली, तर एक लिजेंडरी स्टोरी. लिजेंडरी म्हणजे एक दंतकथा आहे ती 14व्या शतकामध्ये घडलेली आणि त्या पार्श्वभूमीवर आधारित ही कविता सौदी यांनी लिहिलेली आहे. आता पिरेट म्हणजेच त्या ठिकाणी लुटारू आपण असं म्हणू. आता आपण पाहिलं आधीच्या पॅराग्राफमध्ये की ॲबरब्रॉथॉकच्या त्या धर्मगुरूंनी एक धोक्याची घंटा देणारी, प्रवाशांना धोक्याची सूचना देणारी बेल बसवलेली होती की जेणेकरून लोकांचा ॲक्सिडेंट व्हायला नको.
परंतु समुद्रमार्गाने फक्त चांगलेच लोक प्रवास करतात असंही नाही, तर काही लुटारूही त्यावेळेला, आता पूर्वीच्या काही लुटारूही संकल्पना आपण समजू शकतो. परंतु या ॲबॉटने, या धर्मगुरूंनी जी काही बेल बसवलेली होती त्या खडकावर, ती काढून टाकण्याचं काम एका लुटारूने केलेलं आहे. ती एक दंतकथा आहे आणि त्या घटनेवरूनच आपल्या या सौदींनी प्रेरणा घेतलेली आहे. द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स will meet with the due punishment. And this poem gives us a message. The message is very simple. Which is that message? Those who do wrong things will meet with due punishment. जे कोणी चुकीचं काम करतील त्यांना त्या पद्धतीनं शिक्षाही मिळेलच. या बाबतीमध्ये इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट ॲज यू सो शाल यू रेप. म्हणजेच पेराल तसं उगवतं, जसं कर्म कराल तसंच फळ मिळतं. त्या पिरियडने, त्या लुटारूने जे काही वाईट काम केलेलं होतं, ती बेल काढून टाकण्याचं वास्तविक त्या धर्मगुरूंचा उद्देश चांगला होता. परंतु ती बेल काढून टाकण्याचं काम या पिरियडने म्हणजेच लुटारू माणसाने केलेलं आहे. आता तो लुटारू वगैरे कोण आहे पुढे आपल्याला कवितेमध्ये स्पष्ट ते आपण करणारच आहोत. आणि म्हणून ही कविता, कारण त्या लुटारूने ती बेल काढून टाकली आणि त्याच्या कर्माचं फळ त्याला नंतर मिळालं जातं. ते फळ काय मिळालं, त्याला काय शिक्षा झाली, ही कवितेमध्ये आपण स्पष्ट होणारच आहे. एवढं फक्त आपण लक्ष विच मेसेज इज गिवन बाय द पोएट दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. जे कोणी चुकीचं कृत्य करतील तशी शिक्षा त्यांना मिळेलच. म्हणजेच या ठिकाणी ॲज यू सो शाल यू रेप, जसं तुम्ही पेराल तसंच उगवतं, असा संदेश देणारी ही कविता आहे. नाव आय वुड लाईक टू मूव टुवर्ड्स अवर पोयम दॅट इज द इंचकेप रॉक. I would like to read this poem line by line, word by word, or stanza by stanza. I would like to start the first stanza. No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. बघा आता या 4 कळव्यांचं, 4 ओळींचं एक कळवं आहे आपलं प्रथम क्रमांकाचं. अशी 17 ओळींची कविता आहे मित्रांनो. 17 कळव्यांची कविता आहे. एका कळव्यामध्ये 4 ओळी आहेत, म्हणजे जवळपास 68 ओळींची ही कविता आहे. सो इन दिस स्टांजा वी कॅन से दॅट इन द फर्स्ट स्टांजा द पोएट डिस्क्राइब्स द कामनेस ऑफ द सी. बघा आता स्टिर शब्द आहे त्या ठिकाणी आलेला. स्टिर म्हणजे काय? कामनेस, शांतता, without any motion. In the first stanza, the poet describes the calmness of the sea and sees the natural setting and sets the natural setting. म्हणजे बघा स्टिर म्हणजे काय? हवेमध्ये कोणतीही हालचाल नाही, कुठलीही मोशन नाही, सगळं काही शांत शांत आहे. समुद्रही शांत शांत आहे. नो स्टिर इन द एअर म्हणजेच वातावरण शांत आहे. समुद्र देखील शांत आहे. सगळं वातावरण शांत शांत आहे. आणि अशा प्रकारे एक नैसर्गिक वातावरणाचं सेटिंग त्या ठिकाणी कवी आपल्याला दाखवत आहे. नो स्टिर इन द एअर, नो स्टिर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. आता सगळं वातावरण शांत आहे. द सी वॉज काम अँड देअर वॉज नो मुवमेंट इन द एअर, दॅट इज वाय द शिप स्टूड स्टिल. वातावरणच शांत आहे, कोणत्याही प्रकारची हवा नाही, आणि म्हणून मग ते जे समुद्रावर दाखवलेलं जहाज आहे ते देखील कसं होतं? शांतच होतं, म्हणजे कुठल्याही प्रकारची हालचाल तिथे नव्हती. दॅट इज वाय द शिप स्टूड स्टिल. आणि म्हणूनच सगळं शांत वातावरण असल्यामुळे त्या समुद्रावर आपण म्हणू त्या समुद्रातलं जे जहाज होतं उभं ते देखील शांतपणे उभं होतं. द सेल्स म्हणजे बघा आता या ठिकाणी हर सेल्स म्हणजे त्या जहाजाचे शीळ आपण म्हणतो, ज्या शिळाच्या आधारे जहाज चालवलं जातं ते. The sails of the ship were not getting any thrust from the air and were erect म्हणजे उभं असणे, and were erect still. आता सगळं वातावरण शांत दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे समुद्रही शांत होता, कुठल्याही प्रकारचं हालचाल त्या ठिकाणी नव्हती. आणि म्हणून जहाज शांत उभं का होतं? कारण जहाज चालवण्यासाठी जहाजावर शीळ बसवलेलं असतं
आता त्या शिळ्याला कुठलाही हवा त्या ठिकाणी मिळत नव्हती, म्हणून ते जहाज समुद्रामध्ये कसं उभं होतं, शांतपणे उभं होतं, अशी कल्पना या ठिकाणी केलेली आहे. द किल, किल म्हणजेच काय, बॉटम ऑफ द शिप. त्या जहाजाचा जो तळभाग होता तो त्याला किल म्हटलं जातं, KEEL. किल मीन्स वॉट, बॉटम ऑफ द शिप. द किल विच इज मेटॅलिक और वुडन पीस दॅट ऑफर सपोर्ट टू द होल स्ट्रक्चर ऑफ द शिप वॉज ऑल्सो स्टेडी इन द ओशन. म्हणजेच त्या जहाजाचे जे तळ आहे ते देखील शांत होतं. मग ते काही वेळेला धातू, मेटॅलिक म्हणजे धातूचं असू शकतं, किंवा वुडन म्हणजे लाकडाचं असू शकतं. परंतु कोणत्याही, ते जे जहाजाचं संपूर्ण रचना होती ती सगळी शांत होती. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की वातावरणामध्ये हवा नव्हती, सगळी शांतता त्या ठिकाणी होती. जहाजाचे शिळ जे होतं त्याला कुठली हवा मिळत नव्हती. त्याच्यानंतर जहाजाचा जो कील होता, म्हणजेच बॉटम होता, तळभाग होता, तो देखील समुद्रामध्ये शांतपणे उभा होता. म्हणजेच या ठिकाणी एक काम ॲटमॉस्फिअर स्टँड्स आउट बिफोर आवर आईज. म्हणजे सगळं शांत, समुद्र शांत, वातावरण शांत, जहाज शांत, असं सगळं शांत असं वातावरण आपल्या डोळ्यासमोर पहिल्या कळव्यामध्ये उभं केलेलं आहे. आता या कळव्याचा जर विचार केला मित्रांनो, तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दिस पोयम. आता रायमिंग स्कीम ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला प्रत्येक ओळीच्या शेवटचा जो शब्द असतो ना त्याचा विचार करावा लागतो. पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे सी, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे बी, तिसरा आहे मोशन, चौथा आहे ओशन. आता या ठिकाणी बघा, CB म्हणजेच कोणती रायमिंग स्कीम होऊ शकते, AA, BB. कारण मोशनचा रायमिंग वर्ड कोणता आहे, ओशन, आणि सीचा रायमिंग वर्ड कोणता आहे, बी. सीचा बी, मोशनचा ओशन, म्हणून मग पहिल्या दोन ओळींना ए आणि दुसऱ्या दोन ओळींना बी. AB अशी ही रायमिंग स्कीम, AABB अशी या पहिल्या कळव्याची रायमिंग स्कीम आहे. अँड विच आर द रायमिंग वर्ड्स इन दिस स्टांजा. फर्स्ट CB, मोशन, ओशन. All these are the rhyming pairs of words in this poem. Now I would like to move towards the second stanza of the poem. Now see the second stanza of this poem. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. So in this second stanza, the second stanza describes the drowsy or mild sea waves. म्हणजे आता ड्राउझी म्हणजे कशा, गुंगलेल्या, किंवा माइल्ड म्हणजे सौम्य अशा लाटा ज्याला आपण म्हणू. हे जे दुसरं कळवं आहे हे कशाचं वर्णन करणार आहे, तर शांत अशा किंवा सौम्य अशा समुद्राच्या लाटांचं वर्णन करणार आहे. बघा काय, विदाऊट आयदर साईन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. म्हणजेच काय, आपण पाहिलं आधीच्या काळामध्ये की वातावरण शांत आहे, त्याच्यामुळे समुद्राच्या लाटाही खूप फारशा मोठ्या नव्हत्या. माइल्ड म्हणजे सौम्य अशा लाटा समुद्राच्या होत्या, आणि म्हणून या दुसऱ्या कळव्यामध्ये समुद्राच्या सौम्य अशा लाटांचं वर्णन केलेलं आहे. द ओशन वेव्ज फ्लोटेड ओव्हर द इंचकेप रॉक व्हेरी स्मूथली. आणि म्हणून शांत वातावरण असलेल्यामुळे लाटा देखील सौम्य आहेत, शांत आहेत, आणि म्हणून त्या समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या इंचकेपवरून, त्या खडकावरून अत्यंत हळुवारपणे वाहत आहेत. द मुवमेंट वॉज सो स्लो दॅट इट कुड मेक द इंचकेप बेल रिंग. द मुवमेंट वॉज सो स्लो दॅट इट कुड मेक द इंचकेप बेल रिंग. आता आपण आधी पाहिलं की तो खडक होता, आणि त्या खडकावर काय बसवलेलं आहे, त्या धर्मगुरूंनी बेल बसवलेली आहे, घंटा बसवलेला. म्हणजे लाटा जेवढ्या जोरात येतील तेवढ्या जोरात ती घंटा वाजायची. परंतु आताच आपण नुकतंच पाहिलं की समुद्राच्या लाटाही शांत आहे, सौम्य आहे, आणि म्हणून अत्यंत हळुवारपणे त्या लाटा त्या खडकावरून वाहत असल्यामुळे बेलचा होणारा आवाजही कसा आहे, कमी आहे. द वेव्ज वेवर नॉट रायझिंग अप हाय टू हाईड द डेंजरस इंचकेप रॉक अँड हॅड नो पॉवर टू रॉक द बेल. आता समुद्राच्या लाटा शांत आहेत, त्याच्यामुळे ती घंटा काही फारशी जोरात वाजत नव्हती. देअरफॉर द बेल कुड नॉट मेक एनी साऊंड. आता समुद्राच्या लाटा शांत आहेत, हळुवारपणे त्या खडकावरून जात आहेत, हळुवारपणे खडकावरून जात असल्यामुळेच बेलचा आवाज देखील त्या ठिकाणी ऐकू येत नाही. म्हणजेच पहिल्या कळव्यामध्ये शांत वातावरण दाखवलेलं आहे, आणि दुसऱ्या कळव्यामध्ये त्या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, तर
घंटा त्या जी खडकावर जी बेल बसवलेली आहे, खडकावरच्या लाटा जर जोरजोरात वाहत असत्या तर तितक्याच वेगाने ती घंटा देखील वाजली असती. परंतु समुद्र लाटा शांत असल्यामुळे फारसं काही जोराने त्या वाहत नाहीत आणि म्हणून पर्यायाने बेलचा देखील आवाज त्या ठिकाणी येत नाही. आता पहिल्या कळव्याची जशी आपण रायमिंग स्कीम पाहिली, तसंच आता या दुसऱ्या कळव्याची कोणती रायमिंग स्कीम होऊ शकते? शॉक रॉक फेल बेल. अशा या 2-2 ओळींचे जर आपण रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स केल्या तर या कळव्याची देखील AABB ही रायमिंग स्कीम आपल्याला मिळते. अँड विच आर द रायमिंग वर्ड्स? शॉक रॉक फेल बेल. And in the first stanza, those rhyming words were sea, bee, motion, ocean. In the same way, in the second stanza, rhyming words are shock, rock, fell, bell. A, A, B, B. So now I would like to move towards the third stanza. The abbot of Aberbrothok had placed that bell on the Inchcape rock on a buoy in the storm. It floated and swung, and over the waves it warning rung. बघा आता या ठिकाणी ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकचा उल्लेख आलेला आहे. आता या ठिकाणी आपण समजून घेऊ. इन दिस स्टांजा द वर्ड ॲबॉट मीन्स द हेड मॉन्क इन अ मोनेस्ट्री. म्हणजेच एखादी चर्च असेल, त्या चर्चमधला जो मुख्य धर्मगुरू असतो ना, मॉन्क म्हणजेच धर्मगुरू किंवा त्यालाच आपण ॲबॉट म्हणतो. मुख्य धर्मगुरू जो असतो त्याला ॲबॉट असं म्हटलं जातं. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक वॉज अ स्पिरिच्युअल मॅन. आता हा जो ॲबरब्रॉथॉकचा जो धर्मगुरू होता तो अत्यंत धार्मिक वृत्तीचा व्यक्ती होता. ही वॉज नोईंग द डेंजर पोज्ड बाय द सबमर्ज्ड रॉक फॉर द पासिंग शिप. आता हा धर्मगुरू चांगल्या वृत्तीचा माणूस होता, धार्मिक प्रवृत्तीचा माणूस होता आणि म्हणून त्याला माहीत होतं की समुद्राच्या मार्गामध्ये हा जो भलामोठा खडक आहे हा येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना धोकेदायक ठरू शकतो, हे त्याला माहीत होतं. अ कोलिजन बिटवीन द कील अँड द रॉक कुड मेड शिप टू सिंक. आता त्या धर्मगुरूला हेही माहीत होतं की या समुद्रमार्गाने अनेक जहाजं प्रवास करतात आणि जर जहाज आणि खडक यांच्यामध्ये जर कोलिजन झाली, टक्कर जर झाली तर त्याच्यामुळे जहाज काय होऊ शकतं? सिंक होऊ शकतं, बुडू शकतं, अशी त्याला कल्पना आलेली होती. आणि म्हणून जहाजाचा कुठलाही ॲक्सिडेंट होऊ नये आणि जहाजाने प्रवास करणाऱ्या जहाजला किंवा जहाजाच्या कॅप्टनला किती पाणी आहे, समुद्र शांत आहे किंवा नाही याची आधीच कल्पना यावी म्हणूनच मग त्या ॲबरब्रॉथॉक धर्मगुरूने त्या खडकावर एक बेल बसवून ठेवलेली होती. जर पाण्याचा प्रवाह जर जास्त जोराने वाहत असेल तर तेवढ्या जोराने ती घंटा वाजायची आणि लांब दूरवरचा प्रवास करणाऱ्या लोकांना ती जाणवायची आणि मग तिथेच ते जहाज थांबवलं जायचं. म्हणजेच काय, बेल बसवण्याचं काम या ॲबॉटने केलेलं आहे, लक्षात घ्या. देन आय वूड लाईक टू मूव्ह टुवर्ड्स आवर. आता इथे बघा या तिसऱ्या कळव्याचा जर विचार आपण केला तर रायमिंग स्कीमच्या बाबतीमध्ये रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स कुठल्या होऊ शकतात? यमक जोडवणाऱ्या जोड्या कुठल्याही शब्दांच्या? ॲबरब्रॉथॉक रॉक EA, त्याच्यानंतर स्वांग रंग BB. म्हणजेच तिसऱ्या कळव्याची रायमिंग स्कीम देखील कोणती आहे? AABB ही रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड आहे किंवा रायमिंग स्कीम आहे असं आपण म्हणू शकतो. In case of third stanza, we can say that the word abbot means the head monk in a monastery or church. The abbot of Aberbrothok was a spiritual man. He was knowing the danger posed by the submerged rock for the passing ship. A collision between the keel and the rock could make the ship to sink. His intention was to warn the sailors about a possible collision, so he positioned a large bell to a top. During the storm, the seamen could not see the rock as it stayed hidden under the high waves. These waves rocked the bell back and forth, and the sound from it warning the passing ship that there is a rock thereby. Mariners used to praise and bless the abbot for this kind act of placing वॉर्निंग बेल ऑन द रॉक. बघा आता या ॲबॉटने धर्मगुरूने ती बेल का बसवून ठेवलेली होती? कारण त्याला माहीत होतं की लांब अंतरावरून जहाज येत असताना जहाजाची टक्कर होऊ नये म्हणून मग त्या खडकाची आणि जहाजाची टक्कर होऊ नये
म्हणून मग ती बेल वाजायची, कारण जेवढं पाणी जोरजोरात त्या खडकावर जायचं तेवढ्या जोरजोरात ती बेल वाजायची. आणि त्या जहाजावरच्या कॅप्टनला किंवा समुद्र खलाशांना किंवा प्रवासी करणाऱ्या लोकांना त्या खडकाची कल्पना आधीच येऊन जायची. मग ती तिथे जहाज म्हणजेच काय, ती बेल बसवण्याच्या मागचा उद्देश ॲबार ब्रॉथॉकच्या त्या धर्मगुरूचा चांगलाच होता की कोणत्याही जहाजाचा ॲक्सिडेंट तिथे होऊ नये. नाव आय वूड लाईक टू मूव्ह टुवर्ड द फोर्थ स्टांजा. Now I would like to move, sorry for the interruption, I would like to move towards our fourth stanza. When the rock was hid by the surge well, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothok. बघा आता या चौथ्या कळव्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी फक्त, व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्जेस वेल सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी. आता बघा, व्हेन द रॉक वॉज हिड म्हणजे हाईड, लपवणे कशामध्ये, सर्च वेल म्हणजे मोठमोठ्या लाटांमध्ये. द मारिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. आता समुद्रामध्ये तो खडक असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना तो खडक दिसत नव्हता, कारण पाण्याखाली तो लपला जात होता. आणि म्हणून मग तो खडक ज्यावेळेला दिसत नव्हता त्यावेळेला त्या बेल, जी वॉर्निंग बेल त्या बॉटने बसवलेली होती, त्यामुळे त्या जहाजावरील लोकांना कल्पना यायची की या ठिकाणी मोठा खडक आहे. अँड देन दे न्यू द पेरुलस रॉक. पेरुलस मीन्स डेंजरस, धोकेदायक. त्या बेलचा आवाज त्यांना ऐकताबरोबर त्यांना कळायचं की या ठिकाणी धोकेदायक खडक आता आलेला आहे. अँड ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. आणि मग ज्या वेळेला त्या प्रवाशांना किंवा जहाजावरच्या कॅप्टनला पाण्याच्या लाटांमुळे तो खडक दिसत नव्हता, त्यावेळेला त्या बेलचा उपयोग म्हणजेच घंटेचा जो आवाज व्हायचा, त्या आवाजामुळेच त्यांना कळायचं की या ठिकाणी मोठा खडक आहे. आणि म्हणून मग होणारं आपलं नुकसान त्या बेलमुळेच टाळलं जात होतं. आणि म्हणून हे जहाजावरचे जे काही खलाशी असायचे, जे प्रवासी असायचे किंवा जे जहाजाचे कॅप्टन असायचे, ते या धर्मगुरूला आपला आशीर्वाद त्या ठिकाणी द्यायचे. नेहमी या धर्मगुरूविषयी ते चांगलं बोलायचे. म्हणजेच या धर्मगुरूला आशीर्वाद लोकांचे मिळायचे, कारण त्याने जी बेल बसवून ठेवलेली होती त्या बेलमुळेच त्या खडकाचं अस्तित्व लोकांना जाणवत होतं आणि होणारे नुकसान टाळू शकत होते. एवढं आपल्या लक्षात घ्या. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग वेर जॉयफुल ऑन दॅट डे. द सी बर्ड्स स्क्रीम्स ॲज दे व्हील्ड राऊंड. त्याच्यानंतर द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. बघा आता हे जे कळवं आहे अत्यंत सोपं आहे. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे म्हणजेच आकाशातील जो सूर्य होता तो आनंदाने तळपत होता, चमकदार पद्धतीने तळपत होता. ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि त्या विशिष्ट दिवशी, तो जो दिवस नेक्स्ट कमिंग डे असेल, त्या दिवशी सगळं काही सगळ्या गोष्टी कशा आनंदामध्ये होत्या, म्हणजेच समुद्रावरचं वातावरण चांगलं होतं असं आपण लक्षात घेऊ. द सी बर्ड स्क्रीम मीन्स त्या पक्ष्यांचा चिवचिवाट. दे वेर व्हील्ड अराउंड. व्हील्ड डाऊन्स मीन्स फ्लाय अराउंड.
समुद्रावरचे जे काही मुक्तपणे संचार करणारे पक्षी होते ते देखील त्यांचा चिवचिवाट चालू होता, कारण ते देखील आनंदाने त्या दिवशी ओरडत होते. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. आणि त्यांचा जो पक्ष्यांचा जो किलबिलाट होता त्या किलबिलाटामध्ये एक प्रकारचा आनंद प्रकट होत होता. म्हणजेच काय, एक नॅचरल ॲटमॉस्फिअरचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की त्या विशिष्ट दिवशी सूर्य अगदी प्रखरपणे तडपत होता, सगळीकडे आनंद होता, पक्षी समुद्रावर गिरट्या घालत होते, आनंदाने ओरडत होते आणि त्यांच्या त्या ओरडण्यामध्ये किंवा त्या पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये एक प्रकारचा आनंद होता. नाऊ आय वूड लाईक टू मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट स्टांजा. आता याही कळव्याचं जर पाहिलं तर गे डे, म्हणजेच आपण बघू की 5व्या कळव्याची देखील रायमिंग स्कीम कोणती आहे, गे डे ही रायमिंग स्कीम आहे. राऊंड साऊंड ही रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड आहे. म्हणजेच या 5व्या कळव्याची देखील रायमिंग स्कीम कोणती आहे, ए ए बी बी हीच रायमिंग स्कीम आपल्या 5व्या कळव्याची देखील आहे. त्याच्यानंतर 6वं कळवं जे आहे आपलं, त्या कळव्याचा विचार आपण आता करू. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्कनेस स्पेक ऑन द ओशन ग्रीन. सर राल्फ द रोहल वॉक हिज डेक अँड ही फिक्स हिज आईज ऑन द डार्कर स्पेक. नाऊ इन दिस स्टांजा सर राल्फ इज इंट्रोड्यूस फॉर द फर्स्ट टाईम. बघा, आता आधी मी पिरियड सांगितलं होतं, जो लुटारू होता त्याचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, कोणतं, सर राल्फ इज इंट्रोड्यूस फॉर द फर्स्ट टाईम. म्हणजे तो जो वाईट प्रवृत्तीचा जो माणूस दाखवलेला आहे, जो खलनायक दाखवलेला आहे आपल्या कवितेमधला, त्याचा उल्लेख या कळव्यामध्ये आलेला आहे 6व्या कळव्या. आणि त्या लुटारूचं किंवा त्या वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसाचं नाव काय आहे, सर राल्फ आहे. आणि तो पहिल्यांदाच त्याचा परिचय या कळव्यामध्ये केलेला आहे. ऑन दॅट फाईन डे द बॉय was clearly visible as the blackish spot in the green ocean. म्हणजेच आता हा जो राल्फ होता हा ब्लॅकिश होता, काळ्या प्रवृत्तीचा माणूस होता, वाईट प्रवृत्तीचा माणूस होता. म्हणजेच काय, आता आधीच्या कळव्यामध्ये आनंदाचं वातावरण दाखवलेलं आहे, परंतु एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये एक काळा जसं आपल्याला समजा या ठिकाणी आपण कल्पना करू शकतो की एखादा पांढरा बोर्ड आहे किंवा काळा बोर्ड आहे आणि त्या काळ्या बोर्डवर पांढरा डाग जसा चटकन उठून दिसतो, तसं या समुद्रावरच्या आनंदी वातावरणामध्ये हा राल्फ उठून दिसत होता. कारण बाकी सगळं वातावरण चांगलं होतं आणि तोच फक्त वाईट प्रवृत्तीचा होता. म्हणून एखाद्या व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये जसं डार्क स्पॉट आपला पटकन लक्षात येतो, तसंच तो अत्यंत स्पष्टपणे त्या आनंदी वातावरणामध्ये उठून दिसत होता, कारण तो वाईट प्रवृत्ती असलेला माणूस होता. द कॅप्टन ऑफ द शिप सर रोवर स्टूड ऑन द डेक ऑफ हिज व्हेसल ॲट द डार्क स्पॉट ऑफ द बॉय. म्हणजेच आता या ठिकाणी राल्फ द रोवर म्हणजेच काय, तर त्या जहाजाचा कॅप्टन येतो. कारण ह्या ज्या वाईट माणसं आहे जगामधले त्यांचं प्रतिनिधित्व हा राल्फ करतो आहे. त्याच्या जहाजावर त्या ठिकाणी तो उभा आहे, लक्षात घ्या. आता ह्या 6व्या कळव्याचे देखील सीन, ग्रीन, डेक, स्पेक हे रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स आहे. आणि याही कळव्याची रायमिंग स्कीम कोणती आहे, ए बी बी आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग, हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस, बट द रोव्हर्स मर्थ वॉज विकेडनेस. बघा, आता या कळव्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, धिस स्टांजा डिस्क्राईब्स राल्फ थॉट्स अँड फिलिंग्स. हे जे कळवं आहे आपलं 7व्या क्रमांकाचं, त्याच्यामध्ये तो राल्फ जो खलनायक आहे, वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे, त्याच्या विचार आणि भावनांचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. द मॅजिक ऑफ द चेअरफुल वेदर क्रिप हिज माइंड. आता आधी आपण बघितलं की समुद्रावरचं तो जरी वाईट प्रवृत्ती असला तरी समुद्रावरचं वातावरण हे अत्यंत उत्साही होतं आणि त्याच्या मनावर प्रभाव त्या वातावरणाने टाकलेला होता. ही फेल्ट जॉयस, आणि त्याच्यामुळे त्याला देखील आनंदी वाटत होता. ही वॉज मेकिंग व्हिसलिंग साऊंड्स अँड सिंगिंग इन डिलाईट ॲज हिज हार्ट स्वेड इन जॉय. कारण हे सगळं, तो जरी वाईट प्रवृत्तीचा माणूस होता तरी देखील आनंदी वातावरणामध्ये तो देखील शीळ किंवा शिटी वाजवत होता, आनंदाने गात होता, कारण त्याचं मन देखील आनंदावर हेलकावे घेत होतं. म्हणजेच काय, तो जो राल्फ हे वाईट प्रवृत्तीचा माणूस, या वातावरणाचा प्रभाव, चांगल्या वातावरणाचा प्रभाव त्याच्यावरही पडला आणि तो देखील मनातून आनंदी होता. हाऊएव्हर धिस जॉय वॉज नॉट प्युअर अँड गॉट जनरेटेड फ्रॉम हिज विकेडनेस. परंतु
त्याचा हा जो वरवरचा आनंद दिसत होता हा काही खराखुरा आनंद नव्हता. तर कुठे कारण काय आहे, माणसाने बाहेरून किती आनंद दाखवला तरी त्याची आतली प्रवृत्ती वाईट होती. आणि म्हणून मग लक्षात घ्या की त्याच्या दृष्टपणातून निर्माण झालेला एक असुरी आनंद त्याच्या मनामध्ये निर्माण होत होता असं आपण म्हणू शकतो. ही हॅड समथिंग डेव्हिलिश इन हिज माइंड. कारण तो मनाने वाईट होता म्हणून काहीतरी राक्षसी किंवा काहीतरी वाईट प्रवृत्ती त्याच्या मनामध्ये होती. बाहेरून जरी तो आनंदी वाटत होता परंतु त्याच्या मनामध्ये मात्र काहीतरी वाईट गोष्टी त्या ठिकाणी बसलेल्या होत्या किंवा होत्याच असं आपण म्हणू शकतो. आता या 7व्या कळव्याचं देखील रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स कोणते आहेत? स्प्रिंग, सिंग, एक्सेस, विकेडनेस हे रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स आहेत. आणि ह्या 7व्या कळव्याची देखील रायमिंग स्कीम कोणती आहे? स्प्रिंग, सिंग, एक्सेस, विकेडनेस ही रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स आहे किंवा रायमिंग स्कीम आहे असं आपण म्हणू शकतो. नाऊ आय वूड लाईक टू मूव्ह टुवर्ड्स अवर 8th स्टांजा. 8व्या कळव्याकडे आपण या ठिकाणी जातो. हिज आईज वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. Quoth he, my men put out the boat and row me to the Inchcape Rock, and I will plague the abbot of Aberbrothok. बघा आता या कळव्यामध्ये काय सांगितलेलं आहे? द डेव्हिलिश थॉट इनसाइड द माइंड ऑफ द कॅप्टन मेड हिम टू कुक अ व्हेरी नास्टी प्लॅन. आता हा जो राल प्रोहर होता हा मनानेच वाईट माणूस होता आणि म्हणून त्याच्या मनामध्ये काहीतरी वाईट योजना त्या ठिकाणी शिजत होती, जन्माला येत होती. कोथ ही, कोथ मीन्स कोटेड, तो म्हणाला किंवा आपण ही सेड असं म्हणू त्या ठिकाणी. काय म्हणाला तो वाईट प्रवृत्तीचा तो राल? माय मेन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकॅप रॉक. त्याच्या त्या समुद्रावरच्या जहाजावरच्या लोकांना त्याने सांगितलं की माझ्या माणसांनो ही बोट जी आहे ना ती त्या इंचकॅप रॉकपर्यंत घेऊन चला. आय विल प्लेग द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. His intention were to destroy the good work of Abbot by destroying the bell and wreak havoc on the passing ship with the hidden Inchcape Rock. कारण प्लेग द ॲबॉट ऑफ, प्लेग मीन्स कॉज पेन ऑर ट्रबल. बघा तो त्याच्या माणसांना काय म्हणाला की हे लोकांना इथे थांबवू नका, तर त्या इंचकेप रॉकजवळ चला आणि तिथे गेल्यानंतर ह्या ॲबरब्रॉथॉकच्या ॲबॉटने म्हणजे धर्मगुरूने जे चांगलं काम केलेलं आहे ते मला नष्ट करायचं आहे. या ठिकाणी मला काहीतरी गोंधळ घालायचं आहे, म्हणजेच त्याला त्या ठिकाणी काहीतरी वाईट काम त्याचं आहे हे आपल्या लक्षात या ठिकाणी येतं. सो या कळव्यामध्ये आपण म्हणू शकतो की बाहेरून आधीच्या कळव्यामध्ये बाहेरून तो आनंदी वाटत होता परंतु त्याच्या मनाने तो वाईट होता. आणि म्हणून मग त्या ठिकाणी तो त्याच्या लोकांना काय सांगतो की बोट लांब अंतरावर थांबवू नका, मला ते इंचकॅप रॉकजवळ जायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की त्या ॲबॉटने धर्मगुरूने चांगलं काम करून ठेवलेलं आहे परंतु त्याच्या मनामध्ये वाईट विचार होता. म्हणजेच कोणता विचार होता? तर त्या धर्मगुरूने त्या खडकावर जी बेल बसवून ठेवलेली होती ती बेल काढून टाकणं, तोडून टाकणं, नाश करणं, त्याला डिस्ट्रॉय करणं आणि संकट निर्माण करणं. म्हणजेच त्याचा उद्देश असा होता की हे बेल आपण काढून टाकायचे की जेणेकरून येणारे जाणारे लोक या ठिकाणी लोकांचा ॲक्सिडेंट होईल आणि लोक या ठिकाणी मरायला पाहिजे असा वाईट हेतू त्याचा होता. हे 8वं कळवं आपण संपवलेलं आहे. या 8व्या कळव्याचाही जर आपण विचार केला तरी ते रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स कोणते? फ्लोट, बोट, रॉक, ॲबरब्रोथॉक, AABB हीच रायमिंग पेअर्स रायमिंग स्कीम आहे. आणि रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स कोणते? फ्लोट, बोट, रॉक, ॲबरब्रोथॉक हे रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स आहेत. स्टुडंट्स, वी हॅव completed so far 8 stanzas of this poem. Now I would like to explain the next remaining stanzas of this poem during our next coming period. मित्रांनो, या ठिकाणी आपण 8 कळव्यांचा अभ्यास आज आपण संपवलेला आहे आणि उर्वरित कळव्यांचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण करणार आहोत. सो आय वूड लाईक टू स्टॉप हिअर. गुड बाय.